राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवळकर यांनी असं म्हटलं होतं की एक ध्वज, एक नेता आणि एक विचारधारा यांनी प्रेरित झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाच्या कानाकोपऱ्यात हिंदुत्वाची मशाल पेटवेल. भारतीय संविधानामध्ये प्राचीन भारतातील राज्यघटनेचा उल्लेख नाही. स्पार्टा असो की पर्शिया, त्याच्या कित्येक वर्ष आधी मनुस्मृती लिहिण्यात आलेली होती असं नोंदवून ऑर्गनायझर या संघाच्या मुखपत्राने 30 नोव्हेंबर 1949 रोजी असं भारतीय राज्यघटनेची जी प्रक्रिया सुरू होती त्याच्यावर टीका केलेली होती. होय, मी हिंदू राष्ट्रवादी आहे असं विधान भारताच्या इतिहासामध्ये एकाच मुख्यमंत्र्याने केलं आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी. 12 जुलै 2013 रोजी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलेलं होतं. आता हे मी सगळं जुनं सांगतोय असं नाही, तर आत्ताच म्हणजे 15 ऑगस्ट 2023 म्हणजे आपण जो स्वातंत्र्य दिन साजरा केला त्या दिवशी द मिंट या वर्तमानपत्रामध्ये नरेंद्र मोदी यांनी नेमलेल्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहिला आणि त्या लेखामध्ये नव्या संविधानाची मागणी करण्यात आलेली आहे. मोदी यांच्या रूपानं रासव संघाला गोळवळकर गुरुजींच्या स्वप्नातला नेता गवसला आहे म्हणून नवीन संविधानाची मागणी होते काय, याच विषयावर मी आज चर्चा करणार आहे. नमस्कार, द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे. मी सुनील तांबे. कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर नेहमीचीच विनंती आहे की या व्हिडिओ खालचं ते बटन दाबा आणि या कार्यक्रमाला म्हणजे या इंडी जर्नल चॅनलला सबस्क्राईब करा, या कार्यक्रमाला लाईक करा, शेअरही करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याखाली कमेंटही करा. बिबेक देबरॉय यांनी केलेल्या नव्या संविधानाची मागणी हे त्यांचं वैयक्तिक मत आहे असा खुलासा भारत सरकारने केलेला आहे. मात्र भाजपच्या विविध नेत्यांनी गेल्या काही वर्षात जी जाहीर विधानं केलेली आहेत ती समजा आपण ध्यानात घेतली तर देबरॉय यांचा लेख हा काही योगायोग किंवा ते त्यांचं वैयक्तिक मत आहे असं मानता येत नाही. याचीच चर्चा आता मी पहिल्या भागात करणार आहे. 2017 तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री अनंत हेगडे यांनी म्हणजे कर्नाटकाचं जाहीरपणे म्हटलं की भारतीय संविधान बदलण्यासाठीच भाजप सत्तेवर आलेला आहे आणि नजीकच्या काळात तसं घडेलही. कर्नाटकात कोप्पल येथील ब्राह्मण युवा परिषदेच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलेलं होतं. भाजपच्या, हे मी सांगतोय 2017चं, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि केरळमधले त्यांचे पक्षाचे ज्येष्ठ नेते PK कृष्णदास यांनी 10 जुलै 2022 रोजी असं जाहीर केलं की गोळवळकर गुरुजींच्या विचारधारेची अंमलबजावणी करण्याला आपला भारतीय जनता पक्ष बांधील आहे आणि हे आम्ही करणारच. भारतीय राज्यघटनेतील युनियन ऑफ स्टेट्स या शब्दप्रयोगाला त्यांनी आक्षेप घेतला होता आणि त्यांनी म्हटलं की युनियन ऑफ स्टेट वगैरे काही नाही आहे, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एकच देश आहे. विविध राज्यांचा संघ म्हणजे भारत ही भारतीय राज्यघटनेची धारणा चुकीची आहे. समाजवाद ही एक पाश्चात्य संकल्पना आहे आणि ती भारताला अनुरूप नाही असंही त्यांनी म्हटलं. त्यांचा रोख अर्थातच भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेवर होता, म्हणजे ज्याला आपण प्रिॲम्बल म्हणतो. आत्ता म्हणजे या महिन्यातच राजधानी दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांसंबंधीचे अधिकार दिल्ली सरकारचे की केंद्र सरकारचे असा प्रश्न उपस्थित झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने हे जे काही अधिकार आहेत हे राज्य सरकारचे आहेत असा निर्वाळा दिला, परंतु संविधानाचा हवाला देऊन हे अधिकार केंद्राकडेच राहतील असा अध्यादेश केंद्र सरकारने काढला आणि या अध्यादेशाचं विधेयकात रूपांतर करण्याचं जी प्रक्रिया असते म्हणजे त्याचं जे विधेयक मांडायला लागतं हे विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलं. त्यावेळेला म्हणजे
पहिल्यांदाच म्हणजे खरं तर म्हणजे विधेयकाच्या बाजूनी पहिल्यांदा म्हणजे गेल्या 3 वर्षात सर्वात पहिल्यांदाच आपले माजी सरन्यायाधीश जे आहेत भारताचे रंजन गोगोई हे राज्यसभेमध्ये बोलायला उभे राहिले. त्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. त्यावेळेला ते जे काय बोलले ते खूप महत्त्वाचं आहे. ते असं म्हणाले, अँड आय कोट, मी त्यांना कोटच करतो, हे विधेयक घटनेच्या मूलभूत चौकटीला धक्का लावतं का? देशाचे माजी सॉलिसिटर जनरल अंध्या रुजिना यांनी केशवानंद भारती खटल्यावर एक पुस्तक लिहिलं आहे. ते पुस्तक वाचल्यावर माझं असं मत झालं आहे की न्यायशास्त्राच्या मूलभूत तत्वांचा विचार करता संविधानाचा मूळ पाया असलेल्या तत्वप्रणालीबाबत मतमतांतरे असू शकतात. दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी राज्यसभेत केलेल्या पहिल्याच भाषणात माजी सरन्यायाधीशांनी राज्यघटनेच्या मूलभूत पायाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यानंतर म्हणजे जवळपास 8 ऑगस्ट त्यांचं भाषण आहे, 8 आणि 7 15 आठवड्याभरातच बिबेक देबरॉय यांचा लेख येतो आणि त्या लेखामध्ये ते नव्या संविधानाची मागणी करतात. भारतीय संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होती तेव्हापासूनच संघ परिवार भारतीय संविधानाचा टीकाकार होता. संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरने तर मनुस्मृतीचा हवाला देऊन घटना परिषदेवर टीका केलेली होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री, पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणजे अगदी कार्यकारिणीचे सदस्य हे सगळेच जण असं सांगतायत की आम्ही संविधानात बदल करण्यासाठीच सत्तेवर आलेलो आहोत. आणखीन एक मुद्दा लक्षात घ्या, तो म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, लक्षात घ्या वाजपेयींच्या काळात हे नव्हतं, वाजपेयी आणि मोदी काळातला मोठा फरक आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याची हेटाळणी करणं, तो नाकारणं याला सुरुवात झाली. म्हणजे अनेक सेलिब्रिटीजनी पण असं म्हटलं आणि त्यानंतर सोशल माध्यमातही अशी चर्चा सुरू झाली की 2014 सालीच भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. गेल्या 70-75 वर्षात भारतामध्ये काहीही घडलेलं नाही आणि आता मोदींपासूनच भारताची जणू काही सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारचं वातावरण तयार करण्यात आलं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे आणि हे तर आपल्याला माहितीच आहे की नथुराम गोडसेचं उदात्तीकरण किती करण्यात आलं, त्याचं मंदिर बांधण्याची पर्यंतही लोक गेले. त्याच्याशिवाय आणखी म्हणजे त्याची ही तर झालेल्याच गोष्टी आपल्याला माहितीच आहेत या सगळ्या. तर मुद्दा त्यातला असा असतो की ह्या म्हणजे एका बाजूला भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जो वारसा आहे तो नाकारायचा, तो इतिहास काय म्हणायचं, इतिहास नाकारतं म्हणजे इतिहासाला त्यावर किंमत द्यायची नाही आणि नरेंद्र मोदींना मोठं करायचं आणि जणू काही आम्हाला या सगळ्या संविधानामध्ये म्हणजे भारताचा पाया जो आधुनिक भारतीय राष्ट्रराज्याचा जो पाया आहे तोच बदलण्यासाठी जनतेने आम्हाला निवडून दिलेला आहे अशा प्रकारचा एक देखावा निर्माण करायचा आणि त्याच्यामधून मग हे येत आहे. म्हणजे मगाशी मी म्हटलं ना की ते आपले अनंत कुमार असतील, त्यानंतर कृष्णदास असतील, त्यानंतर आपले रंजन गोगोई असतील किंवा आता बिबेक देबरॉय असतील, हे सगळे कसली तयारी करतायत? हे सगळे असे संकेत देत आहेत की 2024 नंतर नरेंद्र मोदी सरकार काय करू पाहत आहे. तुम्ही लक्षात घ्या, त्यांनी जे भाषण केलं ना आपल्या अविश्वासाच्या प्रस्तावावर नरेंद्र मोदींनी, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की पुढच्या 5-10 वर्षामध्ये आम्ही एका वेगळ्या म्हणजे राष्ट्राचा म्हणजे भारत या वेगळ्या राष्ट्राचा आम्ही पाया घालणार आहोत, ही तिकडेच संकेत करणार आहे. त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकारचा अग्रक्रम काय असेल याची मतदारांना आणि त्यातही संघ भाजपचे जे कार्यकर्ते आहेत यांनाच चाहूल लागावी असे संकेत दिले जात आहेत, जेणेकरून संघ भाजपचे जे कार्यकर्ते ते जोमाने कामाला निवडणूक प्रचाराच्या कामाला जोमाने लागावेत. आणि यासाठी जे भारत आहे म्हणजे मग ते काय इंडिया यांनी केलं असेल तो ती ब्रिटिशांचा वारसा आहे, त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा हे आहे. मग काँग्रेसची स्थापना कोणी केली
तर ती ब्रिटिशांनीच केलेली होती असं सगळं जाहीरपणे बोललं जात आहे. कारण त्याच्यातून त्यांना पुढे जायचं आहे ते संविधान बदलाकडे. त्यामुळे आता आपण हे समजून घेऊया की त्यांनी नेमकी मागणी काय केली. म्हणजे बिबेक देबरॉय असं काय म्हणाले त्या मिंटमधल्या लेखामध्ये, तर त्यामध्ये ते असं लिहितात, म्हणजे त्यांच्या लेखाचं शीर्षकच बघा, त्यांच्या लेखाचं शीर्षकच असं आहे, देर इज अ केस फॉर वी द पीपल टू एम्ब्रेस अ न्यू कॉन्स्टिट्यूशन. देर इज अ केस म्हणजे काय, तर जनतेमध्ये असा एक माहोल निर्माण झालेला आहे, असं एक वातावरण निर्माण झालेलं आहे की आपण आता एका नव्या राज्यघटनेचा स्वीकार करायला हवा, असं त्या लेखाचं टायटल आहे, लेखाचा मथळाच हा आहे. अशी ती आहे. म्हणजे केवळ ते त्यांचं मत नाही आहे, ते असं सांगतायत की मला हे दिसतंय जनतेमध्ये असं आहे निर्माण झालेलं, असं ते सांगतायत म्हणजे त्या मथळ्यामध्येच. तर त्यांचे कोणते आहेत मुद्दे, मी सगळा लेख सांगत नाही पण ते महत्त्वाचे मुद्दे तर बघायलाच पाहिजेत आपल्याला. तर 1950 वारसा मिळणे, त्यांनी असं म्हटलेलं आहे, 1950 वारसा म्हणून मिळालेली राज्यघटना आता आमच्याकडे नाही आहे. त्यात बदल केले जातात पण ते नेहमीच चांगल्यासाठी केले जातात असं नाही. आणि 1973 आम्हाला असं सांगण्यात आलं आहे की संविधानाची मूलभूत चौकट बदलली जाऊ शकत नाही. भलेही लोकशाही संसदेच्या माध्यमातून काहीही हवं असलं तरीही संविधानाची रचना बदलण्यात येणार नाही असं. आणि मला समजलंय, ते पुन्हा सांगतात, मला समजलंय त्याप्रमाणे 1973 निकाल सध्याच्या घटनेतील दुरुस्त्यांना लागू होतो, पण जर का घटनाच नवीन असेल तर त्याला हा नियम लागू होणार नाही. त्यामुळे आणि त्याच्या पुढे जाऊन ते असं म्हणतात की भारतीय राज्यघटना मुख्यत्वे 1935 भारत सरकारच्या कायद्यावर आधारित आहे, इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट, जो ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेला होता, याच्यावर आधारित आहे. आणि याचा अर्थ हा वारसा वसाहतवादी आहे असा निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे. आता याच्यामध्ये त्याच्या पुढे त्यांनी आणखीन एक पुस्ती जोडलेली, म्हणजे अनेक आहेत, त्याच्यातला एक मुद्दा असा आहे की राज्यघटनेच्या प्रास्ताविकेतील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य आणि समता या शब्दांना आता काय अर्थ आहे असं ते बोलतात, असं त्यांनी स्वच्छ म्हटलेलं आहे. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर स्वातंत्र्य लढ्याचा वारसा पुसून टाकण्याची प्रक्रिया वेगवान झाली. 2014 सालीच भारताला स्वातंत्र्य मिळू लागलंय अशा प्रकारचा प्रचार होऊ लागला. त्याच्यानंतर म्हणजे महात्मा गांधींच्या खुन्याचं तर उदात्तीकरण होऊ लागलंच, पण त्याचबरोबर बलात्कारी आणि खुनी यांचे सत्कार होऊ लागले. त्यांच्या अपत्यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळू लागली. याच प्रक्रियेला म्हणजे ही जी लोकप्रियता नरेंद्र मोदींची आहे त्याचा असा वापर करत पुढे आपलं संविधानच बदलायचं याचं कारस्थान हे सुरू आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून बिबेक देबरॉय यांच्या लेखाकडे बघायला हवं. भाजपला संविधान का बदलायचं आहे आणि नवीन संविधानाचं रूप काय असेल या विषयावर मराठी माध्यमांनी वा मराठी विचारवंतांनी वा अभ्यासकांनी फारशी चर्चा केल्याचं माझ्या तरी वाचनात नाही. इंग्रजी आणि हिंदीमध्ये ताबडतोब चर्चा सुरू झाल्या, पण मराठीमध्ये मात्र मला असं वाटतं की ते सगळ्यांचं वाचून झाल्यानंतर मग काहीतरी ते लिहायला लागतील असं वाटतंय. आता जेव्हा ब्रिटिश संसदेचा कायदा जो आहे तो 1935 म्हणजे तेव्हा असं म्हणताय तर देबरॉय की तेव्हा ही आपला हा राज्यघटना म्हणजे घटना परिषदेची सुरुवात झाली आणि त्यामुळे तो वासाधिक वारसा आहे. वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती अशी आहे की भारतीय कम्युनिस्ट चळवळीचे म्हणजे अनेक होते, पण त्याच्यापैकी एक प्रमुख जनक ज्यांना म्हटलं जातं ते होते डॉक्टर मानवेंद्रनाथ रॉय. तर मानवेंद्रनाथ रॉय यांनी घटना परिषदेची मागणी 1935 साली केली होती आणि त्यावेळेला अर्थातच स्वातंत्र्याला हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढवला जात होता, त्यामुळे या मागणीचा पाठपुरावा काँग्रेस करणार हे उघड होतं. 1940 साली भारत सरकारने म्हणजे त्यावेळेच्या ब्रिटिश सरकारने त्याला म्हणजे ब्रिटिशांचं पण एक ब्रिटिश सरकार ब्रिटनचं होतं तसं भारतामध्ये भारत सरकार होतं, जरी ते ब्रिटिशांचं असलं तरी. तर त्या भारत सरकारने 1940 साली त्याला मान्यता दिली. म्हणजे लक्षात घ्या ती पहिली मागणी कोण करताय तर मानवेंद्रनाथ रॉय. मानवेंद्रनाथ रॉय कोण
तर कम्युनिस्ट चळवळीचे जनक भारतातल्या ते मानवेंद्रनाथ रॉय याच्यामध्ये होते. मेक्सिकोमध्ये जी कम्युनिस्ट क्रांती झाली तिकडे ते परिवर्तन झालं त्याच्यामध्ये ते होते. मेक्सिकोमधनं ते कम्युनिस्ट इंटरनॅशनलवरती प्रतिनिधी म्हणून गेलेले होते आणि त्यांनी लेनिनशी वाद घातलेला होता असे ते. आणि त्यानंतर ते भारतात आले होते आणि पुढे त्यांना अटकही झाली. तो मुद्दा वेगळा, म्हणजे ते इतिहास वेगळा. पण तो मुद्दा असा की मानवेंद्रनाथ रॉय यांनी मागणी केलेली होती, त्या मागणीचा पाठपुरावा काँग्रेसने केलेला होता आणि त्याच्यानंतर मग ब्रिटिश सरकारने ती मागणी मान्य केलेली आहे आणि ती 1940 साली. आणि घटना परिषदेची स्थापना झाली 1946 साली. त्यावेळेला जवळपास 300 सदस्य घटना समितीत होते आणि घटना समितीमधल्या वेगवेगळ्या विषयांचे, म्हणजे त्याच्यामध्ये मूलभूत अधिकार आहे, केंद्र राज्य संबंध आहे, त्यानंतर अल्पसंख्याक कोण, त्यांचे अधिकार काय, त्यानंतर आदिवासींचे अधिकार कोणते, त्यानंतर आदिवासींमधले कुठचे नॉर्थ ईस्टमधले आदिवासी वेगळे, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्समधले आदिवासी वेगळे, त्यानंतर बाकीच्या ज्याला आपण मध्य भारत म्हणू किंवा बाकीचा भारत म्हणू त्या भारतातले आदिवासी वेगळे, यांचे अधिकार काय काय असतील, या सगळ्याचा विचार करण्यासाठी वेगवेगळ्या 13 समित्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या. या 13 समित्यांमध्ये 2-3 समित्यांचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते, 1-2 समित्यांचे अध्यक्ष सरदार पटेल होते, काही समित्यांचे अध्यक्ष, एका समितीचे अध्यक्ष मौलाना आझाद होते, एका समितीचे अध्यक्ष गोपीनाथ बोरदोलोई होते, असे अनेक जण होते. त्यानंतर या सगळ्या समित्यांनी विचार केला आहे आणि त्याच्यानंतर मग 1947 साली ड्राफ्टिंग समिती स्थापन झाली, म्हणजे मसुदा समिती, आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता ही सगळी माणसं जी होती, आणि या घटना परिषदेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता ही सगळी माणसं जी होती यांनी, म्हणजे नुसतं याचं समजा बघितलं आंबेडकरांच्या मसुदा समितीचं, तर मसुदा समितीपुढे एकंदर 7,635 दुरुस्त्या, अमेंडमेंट सुचवण्यात आलेल्या होत्या आणि त्यातल्या जवळपास 2,400 काहीतरी अशा दुरुस्त्या होत्या. त्याच्यावरती मतदान घेण्यात आलं. म्हणजे प्रत्येक 7,000 हा आकडा छोटा नाही आहे, 7,000 दुरुस्त्यांवरती या घटना समितीमध्ये खल करण्यात आला. मसुदा समितीने चर्चा केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक कलम जे असं तावून पालखून म्हणतात तसं ते त्यांनी घेतलेलं आहे. आणि ही सगळी मंडळी काही काँग्रेसची नव्हती. खुद्द बाबासाहेब आंबेडकर कुठे कधीच काँग्रेसचे सदस्य नव्हते, परंतु या सगळ्यांनी ते मांडलं. त्याच्यातनं ते तावून सुलाखून म्हणतात तसे ते प्रत्येक घेतलेलं आहे. या घटना परिषदेच्या डिबेट्सची 11 खंड आहेत. ते ऑनलाईनही उपलब्ध आहेत आणि इंग्रजी आणि हिंदी भाषेत त्याचं 5-6 खंड म्हणजे पुस्तकांमध्ये त्याचा तो संच प्रकाशित झालेला आहे. हे जे सगळे सदस्य आहेत घटना परिषदेतले, म्हणजे मग अध्यक्ष आपले राजेंद्र बाबू असतील, जवाहरलाल नेहरू असतील, त्यानंतर आंबेडकर असतील किंवा बाकी सगळे जे सदस्य होते, हे सगळे सदस्य केवळ विद्वान नव्हते, तर बहुतेक जण कायदे पंडित होते, बॅरिस्टर होते. आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे राजकीय सामाजिक जीवनात सक्रिय होते. त्यामुळे विविध प्रश्नांची त्यांना अतिशय सखोल माहिती होती आणि त्याच्यातून त्यांनी, म्हणून तर ते चर्चेला बसले. त्यांनी म्हणजे आताच्या नेत्यांसारखं नाही आहे की या विषयावरती बोलायचं आहे तर एक कमिटी करायची, तो कमिटी तुम्हाला नोट्स काढून देणार आणि मग तुम्ही फक्त वक्तृत्व स्पर्धेत बोलायचं, असं सभागृहात भाषण करायचं, असे नेते नव्हते. हे प्रत्येक गोष्ट स्वतःच लिहिणारे होते. फक्त ते डिक्टेशनला एक स्टेनो असायचा एवढंच. परंतु हे सगळं म्हणजे असे हे विद्वान होते, कायदे पंडित होते आणि त्यांचा राजकीय सामाजिक जीवनात सक्रिय असल्यामुळे अतिशय बारकाईने अभ्यास होता वेगवेगळ्या प्रश्नांचा. ते असे लोक होते. आणि याच्यामधून त्यामुळे ही जी काही आपण संविधान म्हणतो किंवा राज्यघटना म्हणतो, हा वसाहतवादाचा वारसा नाही आहे, हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा वारसा आहे. आणि या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून जी विविधता पुढे आली, जे विविध समूहांचे प्रश्न पुढे आले, ते सगळे मांडण्यात आले या घटना परिषदेमध्ये. मग त्याच्यामध्ये
आसामी लोक येतात, बंगाली येतात, आसाममधले बोडो येतात किंवा नागा येतात किंवा आणखीन सगळे समूह असे सगळे वेगवेगळे समूह जे आहेत हे त्याच्यामध्ये रिप्रेझेंट करत होते. प्रत्येकाच्या भाषा वेगळ्या आहेत, ही विविधता काय आहे या सगळ्याची चर्चाच झाली. म्हणजे सगळे लोक एकत्र बसूनच चर्चा करत होते ना. आणि त्यामुळे आपल्या राज्यघटनेत असं आहे की इट इज युनियन ऑफ इंडिया. युनियन ऑफ इंडिया म्हणजे काय की इकडचे ज्या सगळ्या संस्कृती आहेत या एकमेकांशी एकात्म झालेल्या आहेत, म्हणून ते युनियन ऑफ इंडिया आहे. म्हणून भारत हे फेडरल स्टेट नाही आहे. अमेरिकेमध्ये फेडरल स्टेट आहे, प्रत्येक राज्याला फुटून निघण्याचा अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेत अशी तरतूद आहे की नवीन राज्याचीही निर्मिती होऊ शकेल, परंतु भारत हा काही राज्यांचं फेडरेशन नाही आहे. इट इज युनियन ऑफ इंडिया. तो एकात्म आहे. ही विविधता असली तरी त्याच्यात एकता आहे, म्हणून युनियन ऑफ इंडिया असा शब्दप्रयोग भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेला आहे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांना नव्या राज्यघटनेची गरज का वाटते, तर देबरॉय यांनी असं म्हटलंय त्याप्रमाणे की राज्यघटनेच्या मूळ ढाच्याला धक्का न लावणाऱ्या ज्या काही दुरुस्त्या आहेत त्या संसदेला करता येतील असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 1973 साली दिला. आता तसं असेल तर आपल्याला त्यामुळे नवीन समजा बदल करायचे आहेत राज्यघटनेत, तर सर्वोच्च न्यायालयाचं हे जे बंधन आहे की राज्यघटनेच्या मूळ ढाच्याला हात लावायचा ना अधिकार संसदेला नाही, तर त्यामुळे ते शक्य नाही आहे. म्हणून तर आम्हाला नवीन संविधान हवं आहे, कारण नवीन जे संविधान असेल त्याला हा निर्णय लागू होणार नाही, असा युक्तिवाद बिबेक देबराय यांनी केलेला आहे. आता हा जो 1973चा जो खटला आहे तो फार महत्त्वाचा आहे. तो आहे केशवानंद भारती खटला. याच खटल्याचा संदर्भ आपले माजी सरन्यायाधीश, भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी राज्यसभेतल्या चर्चेमध्ये दिला. तर हा 1973चा तो केशवानंद भारती हा खटला आहे तरी काय. तर आता मी काही कायदेतज्ञ नाही आहे, म्हणजे त्याहीपेक्षा उल्हास बापट यांच्यासारखे घटनातज्ञ याच्यावरती अधिक चांगला प्रकाश टाकू शकतील, परंतु पत्रकार म्हणून मी त्याचा काही एक ऑपरेटिव्ह पार्ट सांगतो की भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक मोठा प्रश्न असा निर्माण झालेला होता की जी नैसर्गिक संसाधनं आहेत, उदाहरणार्थ जमीन, तर या जमिनीची मालकी अतिशय विषम आहे. फार कमी लोकांच्या हाती जास्त जमीन एकवटलेली आहे आणि त्यामुळे या जमिनीचं फेरवाटप करण्याची गरज आहे. म्हणून केशवानंद भारती एका हिंदू मठाचे मठाधिपती होते. त्या हिंदू मठाकडची असलेली जमीन जी होती ती केरळ सरकारने 63 साली ताब्यात घेतली आणि त्याच्या विरोधात केशवानंद भारती यांनी उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केलं. केशवानंद भारतींचा मुद्दा साधा होता. तो असा आहे की भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला मालमत्तेचा हक्क आहे आणि तो त्याचा मूलभूत अधिकार आहे. तो मर्यादित करण्याचा हक्क किंवा अधिकार राज्य किंवा केंद्र सरकारला नाही, असा त्यांचा दावा होता. त्यांची केस लढवली नानी पालखीवाला यांनी. या दरम्यान एक असं झालं की भारत सरकारने राज्यघटनेत आणखीन 2 दुरुस्त्या केल्या. एक दुरुस्ती अशी केली की भारत सरकारला कोणाची मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार आहे एक, आणि दुसरं की या मालमत्तेपोटी किती नुकसान भरपाई द्यायची हा निर्णय भारत सरकार किंवा संसद करेल. सरकार संसद एवढ्यासाठीच की सरकार हे नेहमी संसदेला जबाबदार असतं ना, तेव्हा त्याने असा हा निर्णय घेतला. या घटना दुरुस्तींनाही त्या केशवानंद भारती खटल्यामध्ये आव्हान देण्यात आलेलं होतं. याच खटल्यावरती जवळपास 60 दिवस चर्चा झाली. सगळ्यात मोठा गाजलेला खटला या रिट पिटिशनवरती. आणि बरेच सगळ्यांनी म्हणजे सरकार पक्षाने जशी मांडणी केली तशीच केशवानंद भारतींच्या पक्षानेही तशीच मांडणी केली. राज्याच्या घटना काय आहेत, मूलभूत अधिकार काय आहेत, संसदेचे अधिकार काय आहेत, याची अतिशय सखोल चर्चा या खटल्यामध्ये झाली. आणि याच्यावरती निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने अतिशय ज्याला असं म्हणता येईल क्रिएटिव्ह निर्णय दिला असं त्याचं वर्णन केलं जातं. तो क्रिएटिव्ह यासाठी की सर्वोच्च न्यायालयाने एकतर
ही गोष्ट मान्य केली की केशवानंद भारती म्हणजे मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार सरकारला आहे, त्याच्यापुढे नुकसान भरपाई किती द्यायची हेही सरकार ठरवू, हे जे सरकारचं म्हणणं आहे ते सरकार ठरवेल. या दोन्ही दुरुस्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला. मात्र एक मेख मारून ठेवली, ती अशी की राज्यघटनेमध्ये दुरुस्त्या करण्याचा अधिकार संसदेला आहे, परंतु राज्यघटनेच्या मूलभूत ढाच्याला धक्का लागेल अशी कोणतीही घटना दुरुस्ती संसदेला करता येणार नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने काय केलं, एक गोष्ट अशी केली की आर्थिक आणि सामाजिक न्याय देण्याबद्दल मधली जी काय त्याच्यामधला जो अडसर होता तो दूर केला, आणि दुसरीकडे संसदेचं स्वातंत्र्य मर्यादित केलं. राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याचं जे संसदेचं स्वातंत्र्य आहे, जो हक्क संसदेला आहे, तो त्यांनी मर्यादित केला. त्याच्यात असं म्हटलं की आता या मूलभूत पाया कोणता, मूलभूत विचारधारा कोणती आपल्या राज्य संविधानाची, तर त्याचे त्यांनी काही एक निकष दिलेले होते. मी आता त्या चर्चेत जात नाही कारण आपला विषय वेगळा आहे. परंतु त्यातनं मुद्दा असा झाला की हे जे आहे हे म्हणजे त्याच्यामुळेच असं ते विवेक देवराय मागणी करतायत की नवीन संविधान म्हणून हवं आहे. कारण विवेक देवरायना तो जो 1973चा जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे हा मोठा अडसर वाटतोय. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय किती दूरदर्शी होता ते आत्ता आपल्याला कळतंय. समजा त्यांनी तसा निर्णय दिला नसता तर आत्ता आहे या घटनेची मोडतोड करायलाही मोकळे झाले असते. त्यांनी तो तसा निर्णय दिला म्हणून यांना आत्ता हे काही करता येत नाही आहे, आणि म्हणून ते म्हणतात आम्हाला नवीन संविधान हवं आहे. बघा, म्हणजे तो सर्वोच्च न्यायालयाच्या याला आपण दाद दिलीच पाहिजे. 1973 साली झालेल्या निर्णयामुळे आत्ता मोदी सरकारवरती जरा काहीतरी एक लगाम आहे सर्वोच्च न्यायालयाचा, नाही तर तोही नसता. आता पुढचं हे म्हणतायत विवेक देवराय असं म्हणतायत की संविधानाच्या उद्देशिकेतील सेक्युलरिझम आणि समाजवाद या याला काय अर्थ आहे, आता ते निरर्थक झालेले आहेत. समाजवाद निरर्थक झाला आहे, सेक्युलरिझम निरर्थक झाला आहे असं अनेक अर्थशास्त्री सांगतायत आणि असे अनेक विचारवंतही बोलू लागलेले आहेत. माझा मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की आपल्याला बहुजनांचं हित म्हणजे बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय या बुद्धाच्या उपदेशाप्रमाणे किंवा त्याच्या संदेशाप्रमाणे काम करायचं असेल तर देशातल्या भुकेचा प्रश्न सोडवायचा आहे की नाही. देशामध्ये भूक बळी पडतील अशी भीषण परिस्थिती जेव्हा होती त्यावेळेला कोणते भांडवलदार पुढे आले, कोणते कॉर्पोरेट पुढे आले गुंतवणूक करायला, कोणी नाही आलं. त्यावेळेला केंद्र सरकारला काय करायला लागलं, केंद्र सरकारला एक धोरण ठरवायला लागलं, कायदे कानून ठरवायला लागले, नव्या संस्था स्थापन करायला लागल्या आणि पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक करायला लागली. ह्या कोणत्या आहेत पायाभूत सुविधा? एक म्हणजे धरणं, भाकरा नांगल सारखी धरणं. त्यावेळेला त्याच्यामध्ये कोण कॉर्पोरेट येणार होते धरणं बांधायला? नव्हते ना, ते सरकारलाच करायला लागलं ना. त्यानंतर ती जी अधिक उत्पादन देणारी जी गव्हाचं वाण आहे ते मेक्सिकेतून आयात करायला लागलं. ते जे अधिक उत्पादन देणारं जे गव्हाचं वाण आहे त्या गव्हाचा रंग कसा असावा इथपासून सगळी चर्चा झालेली आणि त्यानुसार त्या वाणामध्ये बदल केलेत. आपले M.S. स्वामीनाथन त्याच्यामध्ये होते, तर त्याच्यानुसार म्हणजे ते कस्टमाइज केलं बियाणं भारतीय लोकांच्या चवीनुसार. ते जे केलं ते करायला कोण होतं? तर भारत सरकार होतं. त्यानंतर ते नवीन बियाणं आणलं, ते विमानाने आणलं, त्याच्यामध्ये भारत सरकारने हजारो हे आणली, सॅपलिंग्स आणली तिकडनं. ती आणली कोणी? भारत सरकारने. त्यानंतर हे जे आता नवीन बियाणं आहे म्हणजे पहिला गहू एवढा उंच होता तो आता छोटी व्हरायटी डॉर्फ बुटकी गव्हाची व्हरायटी, तर त्याचं शेतीचं त्याचं संगोपनाचं तंत्र वेगळं असतं. मग ते शेतकऱ्यांपर्यंत कसं पोचवणार? तंत्रज्ञान वेगळं आहे. तर त्यासाठी कृषी विस्तार विभाग, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन मिनिस्ट्री ही स्थापन करण्यात आली. बघा काय काय केलं त्याच्यासाठी. कृषी म्हणजे ही एक वेगळी संस्था तयार करण्यात आली.
बरं त्यांनी ते तिथपर्यंत नेलं, शेतकऱ्यांना सगळं हे दिलं. मग आता पुढे शेतकऱ्यांनी उत्पादन काढलं, म्हणजे पाणी मिळालं, नवीन बियाणं मिळालं, त्यांना नवीन तंत्रज्ञान मिळालं. आता उत्पादन करणार, तर मग उत्पादन का करावं शेतकऱ्यांनी? तर त्यासाठी त्यांना बाबा किमान हे मिळेल, आधारभूत किंमत मिळेल. यासाठी ती किमान आधारभूत किंमत ठरवायला हवी. ती कोणी ठरवायची? तर त्याच्यासाठी कृषी मूल्य आयोग किंवा ॲग्रिकल्चर कॉस्ट प्राईस कमिशनची स्थापना करण्यात आली. मग त्यांनी निश्चित केलेल्या किमतीनुसार सरकार ते खरेदी करेल, म्हणजे किमान आधारभूत किमतीने सरकार गहू खरेदी करेल. मग तो खरेदी करेल, मग कसा करेल खरेदी? कोणी सरकारने, म्हणजे कोणी करायचा खरेदी? म्हणून मग भारतीय अन्न महामंडळ, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. बरं, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हा सगळा गहू खरेदी केला, पण आता ते जे भुकेलेले नागरिक आहेत, जी गोरगरीब जनता आहे, त्यांच्यापर्यंत कसा पोचवायचा? तर त्यासाठी शिधा वाटप यंत्रणा, म्हणजे रेशनिंगची जी सिस्टीम होती त्याच्यामार्फत तो पोचवायचा. ही एक मोठी, ज्याला असं म्हणू सप्लाय व्हॅल्यू चेन उभी करण्यात आली. त्याच्यासाठी जवळपास 10 वर्ष लागली आहेत. आणि याच्यामध्ये सगळा पैसा हा आणि सगळे श्रम हे सरकारचे आहेत. कोणताही अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला, काही घ्या, ॲमेझॉन, कोणी अशा याच्यामध्ये गुंतवणूक करायला पुढे येणार नाही आहे. कारण या प्रकारचे जे प्रोजेक्ट्स असतात याच्यामध्ये सरकारनेच गुंतवणूक करायला लागते. आणि यालाच समाजवाद म्हणतात. समाजवाद म्हणजे कुठचे काय सगळ्यांचं नॅशनलायझेशन करा आणि मार्केट ताब्यात घ्या असं नाही आहे. समाजवाद याचा अर्थच मुळे असा आहे की जिकडे तिकडे सरकारने हा मार्केटमध्ये, उत्पादनामध्ये लोकहितासाठी हस्तक्षेप करणं, यालाच समाजवाद म्हणतात. मग याला यांचा का विरोध आहे? कारण जे काही सरकारी, म्हणजे लोकांच्या पैशातून ज्या कोणत्या संस्था तयार झालेल्या आहेत, या सगळ्या संस्था आणि कंपन्या भांडवलदारांच्या ताब्यात देण्याची नीती मोदी सरकारची आहे. म्हणून ते असं म्हणतात त्यांना त्या समाजवाद हा शब्द नको आहे. तर हे लक्षात घ्या. हा समाजवाद केवळ हा काय नेहरूंचा समाजवाद आहे, अमक्याचा समाजवाद आहे, हा मुद्दा नाही आहे. त्याच्यामधून भारतातील शेतकऱ्यांची उपासमारी, शेतकऱ्यांची म्हणजे दारिद्र्य होतं ते फिटलं, आणि दुसरीकडे भारतातल्या गोरगरिबाला खायला मिळालं, तो समाजवाद आहे. हा समाजवाद नेहरूंचा नाही आहे. हा समाजवाद ॲक्च्युली तो नेहरूंचा नाहीच आहे. ते केली, हरित क्रांती केली ती शास्त्रींनी केली आहे, पण तो काँग्रेसचाही समाजवाद नाही आहे. हा समाजवाद सगळ्या लोकांसाठी होता. म्हणूनच ना, मग त्या समाजवादाचं म्हणजे म्हणून त्याला अर्थ आहे त्या राज्यघटनेत. तो का आहे शब्द? तो म्हणून आहे. सेक्युलरिझमबद्दलही तेच आहे, वेगळं नाही आहे. म्हणजे आपण जेव्हा असं म्हणतो अल्पसंख्याक म्हणजे लाड करू नका, म्हणजे अल्पसंख्याक म्हणजे काय? भारतीय राज्यघटनेनुसार 2 प्रकारचे लोक, 2 अल्पसंख्याक मानले जातात. एक आहेत धार्मिक, दुसरे आहेत भाषिक. धार्मिक अल्पसंख्याक म्हटलं तर आपण फक्त ते काय मुस्लिम, शीख, बौद्ध, ख्रिश्चन यांच्याबद्दल बोलू. पण तू भाषिक अल्पसंख्याक म्हटलं तर सर्वाधिक, आणि दोन्ही अल्पसंख्याकांचे अधिकार एकच आहेत ना भारतीय राज्यघटनेत, ते वेगळे नाही आहेत. धार्मिक अल्पसंख्याकांचे हे अधिकार आहेत आणि भाषिक अल्पसंख्याकांचे हे अधिकार आहेत असं नाही आहे राज्यघटनेत. अल्पसंख्याकांचे कोणते अधिकार आहेत, आणि ते दोघांनाही सारखे आहेत. त्यामुळे सर्वाधिक फायदा अल्पसंख्याक असल्याचा हा भारतीय म्हणजे हिंदूंना मिळतो, कारण ते भाषिक अल्पसंख्याक ठरतात. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशातले जे हिंदी भाषिक आहेत हे तमिळनाडूमध्ये अल्पसंख्याक ठरतात तमिळ भाषिकांमध्ये. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये गुजराती अल्पसंख्याक ठरतात, कर्नाटकामध्ये मराठी अल्पसंख्याक ठरतात. असं ते सगळं. त्यामुळे हे या सगळ्या अल्पसंख्याक सगळ्यांना सरकारी अनुदान बिनुदान, त्यांच्या शाळा बिळा सगळं चालूच आहे की. परंतु हे मुद्दामून गुमराह करायला, दिशाभूल करायला, मुद्दामून मुसलमानांचा विषय काढायचा, आणि म्हणून सेक्युलरिझम नको आहे असं लोकांना सांगायचं खोटं आहे. ते चुकीचं आहे. कोणाची लाट करण्याचा प्रश्नच नाही हा मुद्दा आहे. प्रत्येकाची एक भाषा म्हणून असलेली, श्रद्धा म्हणून असलेली जी विविधता आहे ती टिकवण्याचा आणि त्याला आदर दाखवण्याचा आणि त्याचा स्वीकार करण्याचा मुद्दा आहे हा, बाकी काहीच नाही आहे. आता पुन्हा आपण जरा कॉन्स्टिट्यूशनकडे येऊया. जे विवेक देबराय म्हणतायत की जी वसाहतवादाची हे म्हणतोय आपण, ते वारसाहेब म्हणतायत, तर 26 जानेवारी 1950 रोजी
165 दिवसांच्या चर्चा वादविवादानंतर घटना परिषदेच्या 284 सदस्य तोपर्यंत शिल्लक होते, 284 सदस्यांनी राज्यघटनेचा एकमुखाने एकमताने स्वीकार केला. या संविधानाची जी हस्तलिखित प्रत आहे त्यावर या सगळ्यांच्या सह्या आहेत आणि ती प्रत जर का ती जी हस्तलिखित प्रत आहे ती अतिशय सुंदर आहे. आणि म्हणजे आपले हे जे होते थोर चित्रकार आपले नंदलाल बोस, त्या नंदलाल बोस यांनी त्याची सजावट केलेली आहे. आणि तुम्ही ती बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की सिंधू संस्कृतीपासून ते 20व्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती अखंडपणे चालत आलेली आहे. म्हणजे तिचा जो प्रवाह आहे तो कुठेच खंडित झालेला नाही आहे. अशी घटना परिषदेच्या सर्व सदस्यांची धारणा होती आणि ही धारणा त्या सजावटीमध्ये बरोबर प्रतिबिंबित झालेली आहे. त्याची सुरुवातीचं जे आहे ना त्याच्यामध्ये तो आपला बैल जो आहे मोहेंजोदडोचा, म्हणजे सिंधू संस्कृतीतला जे बैलाचं जे सील आहे ते आपल्याला दिसतं. त्याच्याशिवाय तो याचा जो प्रकरण आहे मूलभूत हक्कांचं, फंडामेंटल राईट्स, ते जे प्रकरण आहे त्या प्रकरणाची सुरुवात इकडे राम सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परत जात आहेत ते चित्र आहे. त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये नटराज आहे, त्यानंतर अकबर आहे, गांधीजी आहेत, नेताजी बोस आहेत. म्हणजे सिंधू संस्कृतीपासून ते थेट नेताजी बोस अशी वेगवेगळी चित्र, त्याचे वेगवेगळे नमुने, म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतीचे, या सगळ्याला भारतीय राज्यघटनेच्या त्या हस्तलिखित प्रतीमध्ये ज्याच्यावरती यांनी सह्या केल्यात घटना परिषदेच्या सदस्यांनी, त्याच्यामध्ये स्थान मिळालेलं आहे. त्याच्यातून काय दिसतं आपल्याला? त्याच्यातून म्हणजे आपल्या म्हणजे भारतीय संस्कृती ही इतिहासपूर्व काळापासून आहे, परंतु या संस्कृतीचं राष्ट्र राज्य ज्याला आपण असं म्हणू हे इतिहासात पहिल्यांदाच घडतं आहे. आणि त्या राष्ट्रराज्याची घटना आपण तयार केलेली आहे आणि ती आपण लोकार्पण करतोय, अशी घटनाकारांची धारणा होती. आणि हे आपण बघतोय राष्ट्रसंघ आणि बाकीची गँग, कारण त्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी दूरान्वयानेही संबंध नव्हता. त्यामुळे केवळ पाशवी बहुमताच्या जोरावर हे संविधान बदलण्याचा घाट घातला जातोय. नमस्कार, आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहा. इंडी जर्नल या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.